दिव्यांगाच्या पगाराची घोषणा होत नाही आणि तारीख निश्चित होत नाही कर्जमाफीची, तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही. बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांना आताच विधान भवन परिसरामध्ये बाहेर दिली अशा प्रकारे आमचे आंदोलन असणार आहे. बच्चू कडू यांच्या पहार संघटनेचे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी विधान भवन परिसरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन केलं. या ठिकाणी विधान भवन परिसरात असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया या परिसरामध्ये परिसराचं जे गेट आहे त्या गेटच्या आतून आज जाण्याचा प्रयत्न ते ठिकाणी केला आहे आणि आपण बघू शकतो यांना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना थोड्या वेळातच मुंबई येथील पोलीस स्थानकात नेलं जाईल. यांची शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि त्या सोबतच जर बघितलं असेल कर्जमाफी ही झाली पाहिजे अशा प्रकारची यांची मागणी आहे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. विजय छो विजय छो आत्महत्या करतोय. श्रीमंतांचे कर्ज माफ होतात, गरिबांचे कर्ज उद्योगपतींचे कर्ज माफ होतात. उद्योगपतींचे शेतकऱ्याच्या कर्जमाफी झालीच पाहिजे. दिव्यांगाचं मानधन वाढायलाच पाहिजे. आज देखील आपण जर बघितलं तर विधान भवनामध्ये चर्चा होती बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल आणि त्या आंदोलनासाठी कशा पद्धतीची तयारी त्यांचे जे कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात आणि त्यांचे चाहनेवाले असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असतात आणि प्रहार संघटनेची छाप ही कायम आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पाहायला मिळत असते. आज जर देखील आपण बघितलं असेल तर साधारणतः बच्चू कडू यांनी गेल्या महिन्यामध्येच एक अमरावती येथे आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं. साधारणतः 7 ते 10 दिवस ते आंदोलन सुरू होतं. त्यांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्यांकरता त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना आश्वासित केलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये मंत्रालयात बैठक लावू आणि त्या अनुषंगाने काल जर बघितलं आपण तर विधान भवनामध्ये ती बैठक पार पडली. या बैठकीला बच्चू कडू सोबत त्यांचे काही कार्यकर्ते पदाधिकारी देखील होते. मात्र त्यातील काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे. त्यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. त्यासोबत प्रहारी संघटना ज्याच्यासाठी लढते ते म्हणजे दिव्यांगांच्यासाठी ती कायमच तत्पर असते. त्यांचे दिव्यांगांचे मानधनात वाढ झाली पाहिजे यासाठी देखील प्रहार संघटना कायम सर्वांपुढे असते आणि त्याच अनुषंगाने ती मानधनात वाढ झाली पाहिजे या अनुषंगाने जर बघितलं असेल तर आजचं आंदोलन होणार होतं आणि ते कसं असेल हे मी अजिबात सांगणार नाही. अशा प्रकारचं स्टेटमेंट बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी विधान परिसरामध्ये माध्यमांशी बोलताना बघितलं असेल. आपण जर बघितलं या ठिकाणी हे SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्यालय आहे, बँक आहे. या बँकेच्या अगदी पाठीमागे विधान भवन आहे आणि विधान भवनात जाण्यासाठी जर बघितलं असेल तर जाण्याचा मार्ग ज्या बच्चू कडूच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या हा गेट निवडला होता आणि या गेटच्या माध्यमातून उड्या मारून त्यांना विधान भवन परिसरात जायचं होतं. अशा पद्धतीने रणनीती आखली. या ठिकाणी जर बघितलं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि याच्या उजव्या साईडला समोर मंत्रालय आहे आणि पाठीमागे जर बघितलं तर विधान भवन आहे. खरं तर मंत्रालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आंदोलन हे बच्चू कडूच्या प्रहार संघटनेकडनं केलं जात असतं. आज देखील आपण जर बघितलं विधान भवन परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोट असते आणि ती कायमच असते. आज बघितलं तर या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर म्हणजे विधान भवन परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा बघा तुम्ही कशा प्रकारे लावण्यात आला. बंदोबस्त या ठिकाणी मानधन वाढण्यासाठी आंदोलन करणं आपण जर बघितलं तर काही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मात्र खरं तर आपण जर आंदोलनात बघितलं तर आता आपण ज्या गेटवरनं जे आंदोलन गोड्या मारण्याचा प्रयत्न मॅडम कार्यकर्ते हेच म्हणणं होतं की अंतर्गत जो बंदोबस्त आहे तो देखील आपण वाढवण्यात आला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या या आंदोलनाचा आता वेगळ्या पद्धतीने अभी नहीं जाना
खरं तर आता सरकार बच्चू कडू यांच्या पहार संघटनेच्या जे केलेले आंदोलनाचं उपस्थित आणि अशा प्रकारचं केलेलं स्टायलिश आंदोलनाचा काही फरक हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शेतकऱ्यांना या अधिवेशनामध्ये खरोखर दिलासा मिळेल का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.